मॅन ऑफ द मॅच. चला चिरड टीम फिल्डिंग लावून घ्या, आपण जास्त वेळ घेऊ नका, फिल्डिंग लावून घ्यायची आहे. हेदुटणे गावचे गणेश पाटील यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. SP ग्रुप चषक आपण पाहतोय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साईनाथ दादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन आणि आजची ही 4थी रात्र आहे. डे नाईट फॉर्मॅट 40+ थरार आपण अनुभवतोय आणि विनर हा सामना सुरू होतोय. चिरड आणि मांगरुळ यजमान विपक्ष पाहुणे या दोन टीम मध्ये आणि सामना जसा सुरू होईल या ऐकूया आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ अंबरनाथ, व्हॉइस ऑफ पालेगाव, अत्यंत टॅलेंटेड समालोचक, स्टायलिश कॉमेंटेटर सोनू बांगर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. चंदू पाटील अंतरली गावचे 40+ चे खेळाडू आहेत. त्यांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. थँक्यू सो मच रोशन संते सर आणि थँक्यू सो मच नितीनजी काळन सर. दोघांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. दरम्यान या ठिकाणी व्यासपीठावरती आमचे आदरणीय सरपंच मांगरुळ गावचे उपस्थित होतात रविदादा पाटील आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे सर्व सन्माननीय आमचे नक्कीच साईनाथ दादा पाटील, त्याचबरोबर नितीन दादा म्हात्रे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील पुनश्च मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आणि या दरम्यान आमचे कालू डॉन देखील उपस्थित होतात. कालू डॉनचं देखील आपण स्वागत करूया. सध्या तरी चार्जिंग झालेलं नाही आहे, बॅटरी त्यांची लो आहे, परंतु थोड्याच वेळानं पॉवर बँक दिली जाईल आणि ते चार्ज देखील होतील. चला मांगरुळ 40+ विपक्ष चिरड 40+ असा मॅच आपण पाहणार आहोत. सेकंड राऊंडचा मॅच. आदरणीय किशोर भंडारी साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील नितीन पाटील देखील उपस्थित आहेत. त्यांचा इथे आपण सन्मान करणार आहोत. रविदादा पाटील कार्यसम्राट, कार्यकुशल सरपंच दादांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया. किशोरजी भंडारी आणि नितीनजी पाटील यांचा इथे आपण सन्मान करणार आहोत. अंतरलीचे सागर इथे उपस्थित आहेत. दादा आपण देखील या, आपला देखील सन्मान केला जाईल. ओटकॉम बॉक्स सोनू बांगर सरांचा आवाज आपण ऐकूया. थँक्यू सो मच. चिरड संघ बघा नक्कीच आपला ट्वेल्थमॅन नाहीये, या देखील सूचना असतील आपल्याला. आपला ट्वेल्थमॅन नाहीये कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचं आपण लगेच. +1 पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी 2 धावा मिळतील आणि खातं खुलवेल मांगरुळ या संघाचा सलामीची जोडी. ओपनिंग ब्लास्टर रोशन आणि यशवंत पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्गवरती जनार्दन सज्ज होत आहेत. षटक असेल पॉवर प्लेचं. पुढचा बॉल षटकातील राऊंड द विकेट. समोर खेळले फटका चांगला आहे. लॉंग ऑफला कोणताही खेळाडू उपस्थित नाहीये. बॉल पहिल्या टप्प्यावरती लॉंग ऑफ सीमा रेखा बाहेर, चौकार. सो मच. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठी फटकेबाजी करणं गरजेचं असेल, कारण की समोरचा संघ देखील ताकदवर पाहायला मिळतो चिरड संघ आणि त्याच्या आगे चांगलं टार्गेट उभं करणं गरजेचं असेल. त्याच अनुषंगाने हा चौकार फलंदाज यशवंतच्या बॅटमधनं उसळण्याचा प्रयत्न. मिस्टामिक स्ट्रोक, झेलची शक्यता असेल, खेळाडू उपस्थित आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल कॅरी केलाय. फलंदाज बाद. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी झाली आहे, कारण मागच्या मॅच मध्ये यशवंतनं फार चांगली फलंदाजी केली होती आणि या मॅच मध्ये एक चौकार आणि त्याच्यानंतर मात्र माघारी परतावा लागेल. पहिला धक्का टीम मांगरुळ 40+ संघाला. काठवले त्या ठिकाणी होते लॉंग ऑफ रिझनला आणि चांगलं क्षेत्ररक्षण
अंतिम मोमेंटला सेकंड अटेम्प्टमध्ये हा झेल कॅरी केलाय. यशवंतची विकेट या ओव्हरमध्ये जनार्दन यांनी कॅरी केली आहे. धावसंख्या 6 धावा स्कोरबोर्डवरती. पहिल्या षटकाचा खेळ सध्या तरी सुरू आहे. नवीन फलंदाज धनाजी येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती. विकेट नंबर 3 राऊंड द विकेट. टॉपेज लागले, मागे खेळाडू उपस्थित. विकेट किपरच्या हातातून चेंडू शॉट फाईन लेगच्या खेळाडूच्या हातामध्ये गेला होता आणि त्याच्या हातातून देखील हा चेंडू निसटलाय. झेल ड्रॉप झाले. ऍक्शन रिप्ले दाखवलं जाईल टीव्ही स्क्रीनवरती. अशा प्रकारे हा झेल उडाला. त्याच्यानंतर विकेट किपरनं प्रयत्न केले, त्यांच्या हातातून चेंडू शॉट फाईन लेगच्या खेळाडूच्या हातामधून देखील निसटला आणि झेल ड्रॉप झाली आहे. धावसंख्या 7 धावा धावफलकावरती. सिंगल मिळाली आहे. धनाजीचं खातं खुलं झालं. रोशन पाटीलला आता स्ट्राईक मिळते. आक्रमक खेळाडू आहे रोशन देखील. क्षमता भरपूर या खेळाडूमध्ये मोठे फटके मारण्याची. पुढचा बॉल हो फुल टॉस होता, फायदा उचलू शकले नाहीयेत. खेळाडू उपस्थित असतील लॉंग ऑरिझम मध्ये. संदेश येतात पुन्हा एकदा आणि सिंगल या ठिकाणी मिळेल. आपण पाहिलं तर एका बाजूला मागच्या मॅच मध्ये देखील अनेक साऱ्या झेल ड्रॉप झाल्या होत्या टीम चिरट संघाच्या माध्यमातून, परंतु तरी देखील गोलंदाजीच्या जोरावरती तो सामना त्यांनी जिंकला खरट संघाच्या अगेन्स्ट. आणि आता मात्र यावेळेस देखील झेल ड्रॉप झाली या पहिल्या षटकामध्ये. 8 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ झालाय. पुढचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिस टायमिंग होतोय. खेळाडू पोहोचतील वाडी शोंगांवरनं. एक धाव पूर्ण, दुसरीचा कॉल देत आहेत आणि 2 धावा पूर्ण केल्या जातील. सहजरित्या 2 धावा पूर्ण होत्या. धावसंख्या 10 वरती पोहोचेल. धावगती चांगली पाहायला मिळते. नक्कीच बॅटिंग करत असताना मांगरोळ संघाची. पहिल्या चेंडूवरती चौकार. त्याच्यानंतर आपण पाहिलं व्हाईट बॉल देखील पाहिला, white+1. त्याच्यानंतर सिंगल आणि डबल. आता थोडंसं कमबॅक जरूर केलंय गोलंदाज जनार्दन यांनी. शेवटचा बॉल आहे षटकातील. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील करतायत. पंचांकडे कटाक्ष टाकले परंतु पंच सहमत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. ओव्हर समाप्त होतं पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. धावसंख्या टीम मांगरोळ संघाची पोहोचली आहे 10 धावा 1 गडी बाद. DJ गणेश. सर्व खेळाडूंसाठी संगीत येते डीजे मास्टर गणेश पाटील यांच्या माध्यमातून. संदेश पोहोचवत आहे कारण की अजूनही जरी 40+ ओलांडली असली तर देखील या ठिकाणी रेग्युलर क्रिकेटला लाजवेल असं क्रिकेट या ठिकाणी खेळतायत 40+ सर्व खेळाडू. 1 धाव आरोग्यासाठी नक्कीच आपण पाहिली आणि पहिले षटक समाप्त झालंय. 10 धावा धावफलकावरती. गोलंदाज येत्या दुसऱ्या ओव्हरमध्ये शरद. रोशन सध्या तरी खेळतो. 1 चेंडूचा सामना करत 1 या धावसंख्येवरती. डावखरे आताचा फलंदाज आहे. मोठे फटके त्याच्या बॅटमधून आम्ही पाहिलेत. अजूनही अपेक्षा असतील त्यांच्या टीमला. दुसऱ्या बाजूला शरद कशा प्रकारे गोलंदाजी करतील आपल्या टीमसाठी देखील पाहावं लागेल. हो पहिला चेंडू वेळेस मध्ये ऑन साईडला खेळलेत. स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित. एकदा पूर्ण फंबल होत्या. थोडेसे क्षेत्ररक्षक मिसपीड होतीये तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 12 या आकड्यावरती. चौकार आणि षटकार हॅट्रिक साठी आदरणीय आमचे सरपंच मांगरोळ गावचे रविदादा पाटील यांच्याकडे नक्की 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल टीम मांगरोळ संघाच्या फलंदाजांसाठी. धावसंख्या 12. पुढचा बॉल पुन्हा एकदा शरद. ऑन साइड मध्ये 3 खेळाडू लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका चांगला आहे आणि तिथे कोणताही खेळाडू उपस्थित नाहीये. चेंडू सीमा पलीकडे आलाय. रोशनच्या बॅटमधून हा चौकार. थँक्यू डीजे. रोशनच्या बॅटमधून चौकार येतोय. धावसंख्या चौकाराबरोबर पुढे सरकेल ती 16 या आकड्यावरती. थोडीशी महागडी सुरुवात या षटकामध्ये करतायत गोलंदाज शरद. पुढचा बॉल. हो यावेळेस माझा चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न. ऑप्शनवरती गेले होते. शेवटच्या मोमेंटला बॅटचा पेस ओपन केला परंतु थोडेसे लेट झालेत. त्याच्या अगोदरच बॅट या ठिकाणी चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. ऍक्शन रिप्ले. डॉट बॉल आलाय. शफल झाले होते पूर्णपणे. पुढे येऊन खेळतायत लो पुलटॉस चेंडू. वाडी शोंगांमध्ये खेळाडू उपस्थित असतील. एकदा पूर्ण, दुसरीचा कॉल. फेकी येते आणि 2 धावा पूर्ण केल्या जातील. रोशनला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात.
क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी त्याच दिशेनं हा थ्रो पाहायला मिळाला. 2 धावा पूर्ण, धावसंख्या 18 धावा धाव फलकावरती. याच्या षटकामध्ये आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय, 8 धावा खर्च होत आहेत. शरद आणि सध्या तरी खूप चांगली बॅटिंग सुरू आहे. फलंदाज ओपनिंग ब्लास्टर रोशन पाटीलच्या माध्यमातून. हो, समोर खेळलेत लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित आला ऑन द कार्पेट. पुन्हा एकदा दुसरीचा कॉल आणि सहजरित्या 2 धावा कंप्लीट. सिंगल डबलच्या साह्यानं स्कोर कार्ड हलतं ठेवलंय रोशन पाटीलनं. धावांना या ठिकाणी वेग देण्याचा प्रयत्न करतात. 20 वरती पोहोचलाय स्कोर. आता या ठिकाणी शेवटचा बॉल शिल्लक या षटकातील. एखादा मोठा फटका अंतिम बॉलवरती पाहायला मिळेल का रोशन पाटीलच्या बॅटमधनं. शरद तयार, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, संपर्क अजिबात नाहीये. टेक ऑफ होतोय चेंडू. डॉट बॉलची समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतायत 10.00च्या सरासरीनं धावा बनवल्यात 20. मंगळूर संघ 1 गडी बाद. पाणी घेऊन जायचंय, पाण्याची गरज असेल तर पाणी घेऊन जा. 12th मॅन. लक्ष असू द्या 12th मॅनला आम्ही अगोदरच सूचना दिल्या पहिल्या मॅच पासून की आपण ड्रिंक ब्रेक साठी रेडी राहत राहा. ह्या देखील सूचना असतील जेणेकरून आमचा वेळ वाचेल, कारण की ड्रिंक्स ब्रेक साठी फार वेळ जातोय. या सूचना असतील. रेग्युलरचे सामने देखील आम्हाला भरपूर या ठिकाणी कव्हर करायचे, त्यामुळे आपण नियमांचं पालन करा. या देखील सूचना असतील सर्वच संघाच्या 12th मॅनला. थँक्यू सो मच. गोवाची आठवण झाली गणेश. काळूराम मुंडे येत आहेत तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्गवरती. ज्या काळूराम यांनी मागच्या सामन्यामध्ये बॅटिंग भरपूर चांगली केली होती, 22 धावा बनवल्या. गोलंदाजी करत असताना तिसरं निर्णायक षटक फार चांगलं फेकलं होतं. 7 धावेचं फक्त. मॅन ऑफ द मॅच राहिले होते. चांगला बॉल, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. सरप्राईज केलं बॅट्समॅनला. फार वेगानं आला चेंडू आणि विकेट किपरच्या हातामध्ये जातो. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. धनाजी थोडेसे शांत पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ केलाय. 3 या धावसंख्येवरती ते बॅटिंग करतायत. पुढचा बॉल पुन्हा एकदा. ओ लो फुल टॉस. फटका चांगलाय. शफल झाले थोडेसे आणि यावेळेस माझा चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर. 4 रन. चौकार येतोय. धावसंख्या 24. लॉस ऑफ 1 विकेट मांगरोळ टीम. याच फटक्यांची गरज आहे या तिसऱ्या षटकामध्ये देखील. टीम मांगरोळ संघाला चांगल्या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी. कालूराम मुंडे तयार. फुल टॉस होता. ऑन साइडला खेळलेत लॉंग ऑनमध्ये खेळाडू उपस्थित. संदेश व्हेरी गुड फिल्डिंग. अप्रतिम क्षेत्ररक्षण. पेट्रोलिंग करतायत. सध्या तरी या मॅच मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. मागच्या मॅच मध्ये थोडंसं खराब राहिलं होतं, परंतु पुन्हा एकदा कमबॅक करतायत आपल्या टीमसाठी संदेश आणि धावा वाचवत आहेत. धावा मिळाल्यात या चेंडूवरती. एकूण 2 धावसंख्या 26. 26 धावा स्कोरबोर्ड वरती. हवा देखील भरपूर पाहायला मिळते या मैदानावरती. ओ स्लाइस करायचं होतं, पाहावं लागेल. आउटसाइड डी ऑप्शन. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. अवांतर धावे ती मिळते. सापाडे संघ उपस्थित झालाय. लक्ष असू द्या भडवल संघ, भडवल बी संघ अजूनही उपस्थित झाला नाहीये. सूचना असतील वेळेवरती उपस्थित राहणं गरजेचं आहे. कडक आणि शिस्तबद्ध स्पर्धा आहे. पॅनल्टी दिली जाते जो संघ उशिरा येईल त्या संघाला. टॉस साठी देखील कॅप्टन उपस्थित राहणं गरजेचं असतं वेळेवरती. ओ यावेळेस मध्ये प्रयत्न करतात अजून एक धाव घेण्याचा. विकेट धोक्यामध्ये असेल. येस येस इट इज आउट. फलंदाज बाद. सेट बॅट्समॅनची विकेट या ठिकाणी कॅरी झाली. सांघिक यश टीम चिरट संघाला. रोशन पाटीलला परतावा लागेल, परंतु रिव्ह्यू घेतला बॅट्समॅनना. रोशन पाटील रिव्ह्यू घेतात. तुमचा रिव्ह्यू असेल. येस पंचांचा रिव्ह्यू असेल आणि चेक करूया आपण तिसऱ्या पंचांच्या मदतीमध्ये.
अंपायर रिव्ह्यू या ठिकाणी आपण पाहतोय तिसरे पंच चेक करतायत टीव्ही स्क्रीनवरती टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय ओमसाई MTC या वाहिनीद्वारे आपण ही स्पर्धा कव्हर करतोय अविनाश सर असतील तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये OUT फलंदाज बाद अजून एक धक्का टीम मांगरोळ संघाला आणि ऍक्शन रिप्ले यस टीव्ही स्क्रीन वरती दाखवलं जाते दूध का दूध पाणी का पाणी एक्झॅक्ट या ठिकाणी बॅट ग्राउंडिंग झाली परंतु बॅट लाईनच्या मागे होती तोपर्यंत या ठिकाणी बेल्स उडाल्या होत्या आणि फलंदाज बाद धक्का क्रमांक दुसरा वगैरे असेल SP ग्रुप चषकामध्ये रेवनाथ येत आहेत नवीन फलंदाज फास्ट खेळायचंय रेवनाथ येत आहेत धावसंख्या 28 या कड्यावरती 2 गडी गमावलेत टीम मांगरोळ संघ सध्या तरी कमबॅक करत असताना आपल्या षटकामध्ये कालुराम मुंडे चला पुढचा बॉल पुन्हा एकदा 29 धावा फलकावरती तिसऱ्या धाबेचा प्रयत्न केला होता ओ पहिलाच बॉल उचललाय फटका चांगलाय खेळाडू उपस्थित पाहावं लागेल अडवू शकत नाहीयेत बॉल स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर चौकार येतोय फलंदाज रेवनाच्या बॅटमधनं त्यांच्यासाठी संगीत देखील येते डीजे मास्टर गणेश पाटीलच्या माध्यमातून धावसंख्या 33 33 धावा स्कोरबोर्ड वरती चांगली बॅटिंग आले आले या ठिकाणी स्वतःला सिद्ध करतायत मैदानाच्या आतमध्ये फलंदाज रेवनाथ 5 बॉलचा खेळ झाला शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील 13 धावा खर्च होत आहेत या ओव्हरमध्ये मागे खेळले फटका चांगला पुन्हा एकदा खेळाडू उपस्थित असेल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला दुसरीचा कॉल देत आहे तू मेमे जरूर झाले धावाची संधी पुन्हा एकदा रनआउटची विकेट कॉलिंग आणि संवाद तुटतो आहे दोघांमध्ये त्यामुळे या ठिकाणी ही विकेट मिळवली आहे टीम चिरड संघानं षटक क्रमांक 3 कंप्लीट धावसंख्या टोटल स्कोर 34 34 या आकड्यावरती तिसरा धक्का टीम मांगरोळ संघाला डीजे राम पाटील यांनी आता एंटर झालेत 5व्या क्रमांकावरती या ओव्हरमध्ये आपण पाहिलं ना की 2 रनआउटचे विकेट एक रोशन पाटीलची त्यानंतर एक रेवनाथ यांची आता शेवटचं षटक या ठिकाणी शिल्लक असेल गोलंदाज देत आहेत संतोष काठवले शेवटच्या षटकामध्ये डेट ओव्हरमध्ये असतील स्लोग ओव्हरचं षटक ज्याला म्हटलं जातं त्या षटकामध्ये संतोष काठवले यांचा वापर केलाय स्ट्राईकला फलंदाज धनाजी ऑन स्ट्राईक चला फास्ट खेळायचंय चिरट संघ शेवटचं षटक या षटकातील पहिला बॉल पहिला चेंडू फुल टॉस होता अजिबात फायदा उचलू शकले नाहीयेत आणि यश उद्ध्वस्त झाल्यात फलंदाज बाद विकेटचं पतन
जीएस रोशन संत यांचा आवाज आणि त्यांचा फेमस डायलॉग यष्ट उद्ध्वस्त दांडी गोल सध्या तरी झाली आहे. फलंदाजाची फुल टॉस बॉल होता आणि फायदा उचलू शकले नाहीयेत. धनाची बाद होत आहेत नवीन खेळाडू ज्ञानदेव येत आहेत. भडबल बी संघ नक्कीच आपण रिपोर्टिंग करायचंय, लक्ष असू द्या. सापाडे संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. सापाड संघ उपस्थित होते त्यामुळे आपण वेळेवरती उपस्थित राहा. टीम भडबल बी येस भडबल बी प्लस संघ असेल. चला ज्ञानदेव येत आहेत नवीन फलंदाज. पुढचा बॉल या षटकातील संतोष काठवले पुन्हा एकदा तयार होत आहेत गोलंदाजी मार्कवरती. हो मागे खेळले फटका चांगलाय. खेळाडू दूरवर असतील आणि चेंडू पाहता पाहता बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर. धावा येणं गरजेचं आहे टीम मांगरोळ संघासाठी. 4 रन चौकार. संख्या 4 ने पुढे सरके 38 38 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले फटका चांगला परंतु नो बॉलचा इशारा आलाय. लॉंग ऑन मध्ये खेळाडू उपस्थित. नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. आय थिंक ओव्हरस्टेप झाली आहे का? येस चुकीचं क्षेत्ररक्षण आणि तदमुळे या ठिकाणी पंचांनी नो बॉल घोषित केलाय. नो +1 एकूण 2 धावा मिळतील. येस विकी शेलार सर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगले पंच आणि एक चांगले खेळाडू देखील आहेत. एक चांगले व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात विकी शेलार सर. वरती थँक्यू सो मच. यस संतोष मामा भंडारी यांच्याकडनं नक्कीच आम्हाला कॅशबॅक देखील देण्यात येते. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय आणि त्यांचं मनपूर्वक स्वागत. फ्री हिटचा बॉल असेल गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा संतोष काठावले पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत. अपील छोटीशी होती. पुढे आले होते फलंदाज राम पाटील आणि येस बॅटकट असेल पंच सांगत असताना. फ्री हिटच्या बॉलवरती फक्त एकच धाव. धावसंख्या 41 41 धावा धाव फलकावरती. 3 चेंडूंचा खेळ सध्या तरी आता शिल्लक असेल. येस शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. 1-2 मोठे फॅक्टरी पाहायला मिळतील का ज्ञानदेवच्या माध्यमातून? खोला टाकण्याचा प्रयत्न. स्ट्रॉंग अपील. येस येस इट इज आउट. फलंदाज बाद. लेग बिफोरची अपील आणि पंचांनी स्वीकारली आहे. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 5वा टीम मांगरोळ संघाला. काजू सेठ यांचं देखील आगमन झालंय आणि त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. येस काजू सेठ यांचं देखील आगमन झालंय आणि आमचे समालोचक मित्र रोशन संत यांच्यावरती प्रचंड प्रेम. यावेळेस स्वतः अजून एक फलंदाज बाद. लगातार धक्के पे दे धक्का. टीम मांगरोळ संघाला हा 6वा धक्का. यस काजू शेठ यांचं प्रेम कदाचित आता कमी झालंय परंतु कधी वाढू शकतं सांगता येत नाहीये. काजूंचा भाव वाढलाय. लॉंग ऑन मध्ये खेळाडू उपस्थित. एकदा तर पूर्ण होतीये दुसरीचा कॉल आणि 2 धावा पूर्ण. चेंडूची फेकाफेकी. 3 खेळाडू येतात बॅकअप साठी आणि पाहता पाहता 3री धाव देखील पूर्ण होतीये. 34चा प्रयत्न आणि अखेरकार रनआउटची विकेट.
3 धावा मिळतील शेवटच्या बॉलवरती आणि अशा रीतीने खेळाचं पहिलं सत्र समाप्त. प्रथम बॅटिंग केली टीम मांगरोळ संघानं. धावा बनवल्यात फलकावरती 44-44 6 गाड्यांच्या मोबदल्यात आणि गरज असेल ती 45 धावेची सामना जिंकण्यासाठी टीम चिरट संघाला. भडवल B+ संघाचे कॅप्टन अजूनही उपस्थित झाले नाहीत, लक्ष असू द्या. आदेश मस्कर भडबलचे या ठिकाणी जर असतील तर मंचावरती यावं आपण. आपलं देखील सहर्ष स्वागत. टॉससाठी या टीम भडवल B+ संघाचे कॅप्टन, कारण की सापाड संघ उपस्थित होतोय आणि जर आपण सेकंड इनिंगचा बॉल पडण्या अगोदर या ठिकाणी उपस्थित राहिला नाहीत तर आपल्याला पेनल्टी दिली जाईल. अतुल पाटील देखील आमचे उपस्थित होत आहेत, इन ॲक्शन मध्ये असतील, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. लक्ष असू द्या, जर या ठिकाणी सेकंड इनिंगला सुरुवात झाली, बॉल पडला तर या ठिकाणी सापाट संघाला टॉस विन दिलं जाईल. त्यामुळे या ठिकाणी आपण टॉससाठी, हा स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगतोय. पॅनल्ट्या देखील लागल्यात. येस, 13 संघांना पॅनल्ट्या लागल्यात या स्पर्धेमध्ये. काल देखील आपण खुंदे संघ नक्कीच थोडासा उशिरा उशिरा झाला, देखील त्याला देखील समोरच्या संघाला टॉस विन दिलं होतं. या देखील सूचना असतील. थँक्यू सो मच. आपण टॉस देखील करणार आहोत. एक संघ आपण पाहू शकाल कल्याण डोंबिवलीमधील आहे, तो म्हणजेच सापाड B संघ. त्यांच्या समोर नेरळ विभागातील भडवल B+ हा संघ आणि दोन्ही संघ नायक इथे उपस्थित आहेत. आपण टॉस करूया. सोनू बांगर टॉस बॉक्समध्ये उपस्थित आहेत आणि टॉस केला जाईल. शक्ती पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया या सामन्याचा. थँक्यू. तर आपण शक्ती पाटील यांच्या शुभ हस्ते करतो. नाणेपिगी भडवल B+ संघ आणि सापाड संघ असेल, या दोन संघांमध्ये ही नाणेपिगी होती. रेग्युलरचा हा पहिला सामना असेल आजच्या रात्रीतील. हेड्स इथं कॉल, छापाचा कॉल आणि येस हेड. नाणेपिगी जिंकले. थांबायचं आहे भडवल संघाचे कॅप्टन, थांबायचं आपण. सापाड संघ आणि भडवल संघाचे कॅप्टन दोघांनी थांबायचं आहे. जर या ठिकाणी टॉस आपण जिंकलाय, टॉस जिंकल्यानंतर सर्वप्रथम निर्णय सांगायचा आहे. बॅटिंग करणार आणि बॅटिंग करत असताना नक्कीच या ठिकाणी किती धाब्यांचं टार्गेट 5 ओव्हरमध्ये समोरच्या संघाला देण्याचा आपण प्रयत्न कराल. 60-65 ते 75 पर्यंत टार्गेट तुमचा असेल. आणि आज या ठिकाणी तुमचा संघ, संपूर्ण संघ उपस्थित आहे की काही खेळाडू या ठिकाणी नवीन पाहायला मिळतील? नाही, सर्व आहे ते खेळणार. शेवटचा प्रश्न एक असेल की स्पर्धेबद्दल काय म्हणा थोडक्यात? आयोजन तर खूप छान आहे, खेळायला दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. तर आपण जाऊया भडवल B संघाच्या कॅप्टनकडे. टॉस जर आपण जिंकला असता तर आपला निर्णय का असता? क्षेत्ररक्षणात घेतला असता. आणि क्षेत्ररक्षण करायचं आहे. क्षेत्ररक्षण करत असताना या ठिकाणी सापाड संघाला आपण किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल या मैदानावरती?
कमीत कमी धावत राहू कम काम करू. असे प्रमुख गोलंदाज कोणते असतील जे पॉवर प्लेच्या षटकामध्ये खास करून आपल्या टीमसाठी धावा वाचवण्याचा प्रयत्न करतील? विकेट टेकर गोलंदाज असे कोणते असे प्रमुख ज्यांची नावं आमच्यापर्यंत पोहोचतील? अनुराग, पंकज, बघू बॉलिंग कशी करतात. शेवटचा प्रश्न आपल्याला स्पर्धेबद्दल आपलं काय मत असेल? अनेक साऱ्या स्पर्धा आपण देखील खेळतात, ही स्पर्धा कशी वाटली, इथं आल्यानंतर कसं वाटलं? चांगलं आयोजन आहे सर्व. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आणि दोन्ही संघाला शुभेच्छा देऊया. आपण टॉस झाला, टॉस जिंकलाय. टीम ह्या ठिकाणी सापाट संघानं आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. इन्व्हाइट केले क्षेत्ररक्षणासाठी भडवल बी प्लस संघाला. आणि जाऊया विद्यमान सामना सूरज इथे सज्ज आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये रोशन संते. थँक्यू. यावीस रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी डॉट बॉल येतोय. काय गोलंदाजी सुरू आहे या पहिल्या षटकामध्ये. एक चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. धावसंख्या आपण पाहू शकाल. आदरणीय शंकर पाटील यांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. चला, आमचे मित्र आहेत शंकर पाटील, ते आलेत आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. येस रोशन. सॉफ्ट आणि कलट्या क्षेत्ररक्षक आहेत कव्हरला. हा झेल सोडलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. जर हा सामना मांगरुळ टीमने जिंकला तर साईनाथ दादा पाटील यांच्या माध्यमातून कदाचित सरप्राईज गिफ्ट असेल, कारण की आज बुधवार आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 4. संत आणि सावध सुरुवात राहिली आहे. चिरर 40+ या संघाच्या मॅच मध्ये 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही बनवायचे आहेत धावा या मॅच मध्ये 41 धावा. साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित साईनाथ दादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आयोजन SP ग्रुप चषक 2026. नेक्स्ट मॅच भडवल B+ नेरल विभागातील एक नामवंत संघ. त्यांच्या समोर आपण पाहू शकाल कल्याण डोंबिवलीमधील एक बलाढ्य संघ सापाड B, विघ्नेश मडवी, अतुल पाटील एन कंपनी. यावेळी विकेट क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल सोडलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी SP ग्रुप चषकाचे मॅनेजमेंट गुरु आहेत राकेश पाटील. फार मोठी जिम्मेदारी असते, फार मोठी जबाबदारी असते या स्पर्धेची. आणि पुन्हा एकदा फार मोठा विश्वास आहे साईनाथ दादा पाटील यांचा. राकेश दादा पाटील मॅनेजमेंट गुरु. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक into the slot and out of the plot. सीमारेषेच्या बाहेर. षटकार. झेल सोडला लॉंग ऑफला, त्यानंतर हा षटकार येतोय. या झेलची किंमत मोजावी लागेल मांगरुळ या टीमला. धावसंख्या आहे 16 धावा. तिला माफी नाहीये. गणेश पाटील परफेक्ट यॉर्कर. चेंडू बॅटची कडा होती त्याच्यावरती मिळते एक धाव. विकी शेलार सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये, नामवंत पंच. कालूशेठ पाटील साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. SP ग्रुप चषक ऑन साइड ऑफ करतायत. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलेला आहे रोशन पाटीलने. फलंदाज झालाय फेल. विकेटचं बटन लागतोय. हा पहिला धक्का. विश्वनाथ बॅक टू द पविलियन.
मध्ये सापाड बी या टीमने टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली आहे आणि भडवल बी प्लस या टीमला इन्व्हाइट केलेलं आहे फिल्डिंग करण्यासाठी. चला दोन्ही संघांचे संघनायकांना विनंती असेल आपण मॅनेजमेंट गुरु राकेश दादा पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. विकी शेलार सर आहेत फार कमी कालावधीमध्ये या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नक्कीच आपल्या नावाची छाप सोडली आहे. नामवंत पंच आहेत विकी शेलार सर. लॉब करतायत लॉफ्टेड कव्हरचा फटका क्षेत्ररक्षक आहेत. चुकीचा अनुमान सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या आहे 21 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 12 चेंडू शिल्लक आहेत. 24 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. या षटकामध्ये आल्या तब्बल 15 धावा आणि या सामन्यामध्ये कमबॅक झालेला आहे. चिरट 40+ या टीमचे समर्थक त्यांचे प्रेक्षक देखील व्यासपीठाच्या अगदी डाव्या बाजूला आहेत. जेव्हा चौकार षटकार येत आहेत ते देखील जल्लोष करतायत आणि विकेट पडली तर नक्कीच मांगरूळ 40+ संघाचे प्रेक्षक जल्लोष करतायत. गोलंदाजी मार्कवरती रोशन पाटील. जे रोशन पाटीलने चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या मॅचमध्ये तोच रोशन पाटील गोलंदाजी मार्कवरती. हे षटक फार महत्त्वाचं असेल. आणि नशिबाचा हा चौकार मिळतोय बॅटची कडा आणि सीमारेषेच्या बाहेर चौकार. विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयांचं पारितोषिक. कार्यसम्राट सरपंच आदरणीय रविदादा पाटील. फुल टॉस चेंडू आहे बॅटची कडा आणि चतुर चालाक यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल 40+ मांगरूळ टीमचा MS धोनी. रेवनाथ भोईरने पुन्हा एकदा चालाकी दाखवलेली आहे. पहिल्या मॅच मध्ये स्टंपिंग केली होती. याही मॅच मध्ये तसंच घडतंय. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. ओमसाई MTC. चतुर चालाक रेवनाथ आणि गुड डिसिजन. फलंदाज झाले बाद. डीजे मास्टर आहेत आणि बदलापूरमध्ये कोणती स्पर्धा असेल गणेश पाटील यांचा डीजे फिक्स. ऑन साइडला ऑफ करतायत. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा जेल पकडलेला आहे. कार्बन कमाल कॅच पकडली आहे पंडित पाटीलने. विकेटचं बदन. आणि जर हॅट्रिक घेतली तर कार्यसम्राट कार्यकुशल सरपंच आणि या स्पर्धेचे SP ग्रुप चषकाचे प्रमुख आयोजक रविदादा पाटील यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं पारितोषिक असेल रोशन पाटील यांच्यासाठी. यापुढील ही खासियत आहे नितीन सर. बदलापूरमध्ये कोणती स्पर्धा असेल गणेश पाटील यांचा डीजे असतो. ते मांगरूळचे आहेत परंतु बदलापूरमध्ये ते जास्त फेमस आहेत. सोनारपाडा आणि उंबारली नेक्स्ट मॅच भडवल B+ आणि
सापाड बी या दोन टीम मध्ये आहे. त्यानंतर सोनारपाडा आणि उंबारली काल देखील सामना आपण पाहिला निलजेच्या स्पर्धेमध्ये. हॅट्रिक बॉल होता. परफेक्ट यॉर्कर डोक्यावरती आत आहेत. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी. याच दरम्यान काकडवाल गावचे उद्योजक समाजसेवक सोमनाथ शेठ पावशे साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या वाक्याच्या बाहेर. फिल्डर के मस्तक पे दस्तक देती हुई 6 रन. आहेत रविदादा पाटील यांच्या कटआउटला त्यांच्या बॅनरला हा हिट झालेला आहे षटकार. आणि पुन्हा एकदा बॅनरला जर हिट झाला तर 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. रविदादा पाटील दादांनी आपला एटीएम ऑन केलेला आहे. वाईड यॉर्करचा वापर केलेला आहे. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत त्याच्यावरती मिळते 1 धाव. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 32-32. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायच्या धावा या मॅच मध्ये 13. चला सापाड आणि भडवल बी प्लस दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आयोजकांशी आपण संपर्क साधायचा आहे. सहा चेंडू 13ची गरज या मॅच मध्ये आहे. 6 बॉल 13. गोलंदाजी मार्कवरती चंद्रकांत पाटील ज्याने पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. स्ट्राइक इनला बॅट्समन शरद मुंडे. ऑन साइडला क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत. वाईड इश लॉंग ऑनला हा चेंडू फील्ड होतोय. फेकी होते. धावबाची संधी चूक केलीये. 2 धावा कंप्लीट. चेंडू सापडत नाहीये आणि तिसरी धाव पूर्ण होईल का? आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. क्या बात आहे. गणेश पाटील यांची खासियत आहे. आज नितीन सर अजिबात कंटाळा तुम्हाला येणार नाहीये कारण की गणेश पाटील असतात तेव्हा सर्वांना ते मंत्रमुग्ध करतात. 5 चेंडू आणि 10ची गरज या मॅच मध्ये. जिथे 1 किंवा जास्तीत जास्त 2 धावा झाल्या असत्या तिथे मात्र मिळतील या चेंडूवरती एकूण 3 धावा. प्रसाद पाटील आणि नवीन पाटील A1 जोडी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लॉब करतायत. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. डाऊन दी बॉल. राम पाटीलने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन. संदेश बॅक टू द पवेलियन.
4 चेंडू शिल्लक आहेत, 10ची गरज. ज्या चंद्रकांत पाटीलने पहिल्या मॅच मध्ये अवघ्या 5 धाब्यांचं षटक हाताळलं होतं, तो चंद्रकांत पाटील या मॅच मध्ये 13 धावा डिफेंड करायच्या आहेत. पहिल्या चेंडूवरती आले होते 3 धावा आणि दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. जगन मुंडे येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅच मध्ये. चिरट 40+ या टीम वरती बॅट अँड पॅडच्या मधून निघून जातो आहे रेवनाथच्या हातामध्ये. यस्टनच्या पाठीमागे आपण पाहू शकाल मास्टर माइंड, मास्टर ब्रेन. फिल्डिंग मध्ये बदल करताना रेवनाथ. चला विनंती असेल भडवल B+ संघ प्रथम फिल्डिंग करायची आहे. व्यासपीठे समोर या आपण. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आणि विकेट. इथे मात्र सॅक्रिफाईस करावी लागेल. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदल जगन. येस, असं आउट नाहीये पंच, क्रॉसिंगच नाहीये. चेंडू हातात गेला तर चेंडू डेट होईल. येस, हा नियम आहे, त्यामुळे फलंदाज बाद नसणार आहे. चला न्यू बॅट्समन जे आले होते तुम्ही बाहेर या. 2 चेंडू 10ची गरज. जेव्हा चेंडू हातात जाईल तेव्हा तो तिथेच डेट होईल. हा नियम आहे या स्पर्धेमधील. 2 चेंडू 10ची गरज या मॅच मध्ये आहे. 2 बॉल 10. काय गोलंदाजी सुरू आहे. यस, स्वरूप इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे वडील गोलंदाजी करतायत, मोटिवेट करतायत आणि झेल पकडलेला आहे आणि सेलिब्रेशन आपण पाहू शकाल. मांगरोल 40+ सुरू झालेला आहे कारण की 1 चेंडू शिल्लक, 10ची गरज या मॅच मध्ये. चिरड 40+ संघाचं विशेष कौतुक कारण की त्या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि खऱ्या अर्थाने पहिला सामना देखील खूप चांगला जिंकला आणि पुढील स्पर्धांसाठी त्याला देखील आपण शुभेच्छा देऊया. परंतु हा सामना अजूनही संपला नाहीये. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा मात्र नेम नाहीये. 1 चेंडू 10 बनवायचे आहे त्या मॅच मध्ये. संतोष अंतिम चेंडूवरती विकेट आणि सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे. सलग 2 सामने जिंकून SP ग्रुप चषकाच्या 40+ हाफ मधून मांगरोळ